इराण इस्रायल युद्धात एक मोठी घडामोड घडली आणि ती म्हणजे या युद्धात अमेरिकेची एंट्री झाली। अमेरिकेने इराणवर सर्वात मोठा हल्ला केलाय। कसे आणि कुठे हे हल्ले झाले, त्यासाठी कोणते बॉम्ब्स, कोणती विमानं वापरण्यात आली, इराणने हल्ल्यानंतर काय इशारा दिलाय, बघूया हा सविस्तर रिपोर्ट। अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला। इराण इस्रायल युद्धात नववळण। अमेरिकेचा इशारा, इराणचाही पलटवार। इराणमध्ये अमेरिकेने जे केलं त्याकडे तिसऱ्या महायुद्धाची नांदी म्हणून पाहिलं जात आहे। इराणवर अमेरिकेने सर्वात मोठा हल्ला केला। इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेची एंट्री झाली आहे। इराणच्या 3 आण्विक ठिकाणांवर अमेरिकेने हल्ला केला। इराणच्या फोर्डो, नतान्ज आणि इस्फहानवर अमेरिकेने बॉम्ब हल्ले केले। इस्फहान आणि नतान्जमध्ये 30 टॉमहॉक क्रूज मिसाईल्सचा हल्ला केला। अमेरिकेच्या पाणबुड्यांतून 643 किलोमीटर अंतरावरून मिसाईल डागले गेले। फोर्डो न्यूक्लिअर साइटवर अमेरिकेने B-2 बॉम्बरनं 5 ते 6 GBU-57 बॉम्ब डागले। अमेरिकेने इराणवर हे हल्ले करताना B-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर आणि GBU-57 बॉम्बचा वापर केला। यामध्ये आण्विक शस्त्रांसह अचूक हल्ल्याची क्षमता आहे। दृश्यमानता कमी करून शत्रूला चकवा देण्याची यंत्रणा यात आहे। अत्याधुनिक रडार, नेव्हिगेशन आणि शस्त्र प्रणालीचा समावेश आहे। 20 टनापर्यंत शस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे। 50,000 फुटापर्यंत उड्डाण करण्याची क्षमता B-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बरमध्ये आहे आणि 1000 किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्याची ही क्षमता आहे। GBU-57 बॉम्ब याची किंमत आहे 29 कोटी रुपये। वजन 13,600 किलो, 5,342 पाऊंडची स्फोटक, जमिनीमध्ये 200 फूट खोलवर हल्ला करण्याची याची क्षमता आहे। अमेरिकेचा बंकर बस्टर बॉम्ब असं म्हटलं जातं। इराणवर इतक्या ताकदीनं हल्ला करतानाच अमेरिकेनं इराणमधील संवेदनशील ठिकाणं लक्ष्य केली। फोर्डो एनरिचमेंट प्लांट, नतान्ज नंतरचा इराणमधील दुसरा मोठा युरेनियम प्युरिफिकेशन प्लांट। इराणच्या एका डोंगरात 295 फूट म्हणजेच 30 मीटर खोलीवर या प्लांटचं नियंत्रण इराणी परमाणु ऊर्जा संघटनेकडनं होतं। हवाई हल्ल्यामध्ये हा प्लांट उद्ध्वस्त करणं अवघड होतं। अमेरिकेची GBU-57 बंकर बस्टर बॉम्ब आणि B-2 स्टेल्थ विमानं नुकसान पोहोचवण्यासाठी सक्षम। नतान्ज ॲटॉमिक फॅसिलिटी सेंटर, या सेंटरमध्ये 9 अणुबॉम्ब निर्मिती करू शकेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये युरेनियमचा साठा आहे। नतान्ज सेंटरमध्ये ॲडव्हान्स सेंट्रिफ्यूज, ज्याद्वारे युरेनियम-235 ची स्वच्छता। इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्याकडनं या केंद्राचा इराणचा सर्वात मोठा अण्वस्त्र धोका असा उल्लेख। इस्फहान परमाणु टेक्नॉलॉजी सेंटर, या केंद्रात युरेनियम कन्व्हर्जन व्यवस्था, कच्च्या युरेनियमचे गॅसमध्ये रूपांतर। इस्फहानमध्ये इराणचा सर्वात मोठा एअरबेस, जुने अमेरिकन F-14 फायटर जेटही इथे। इस्फहानमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीचे कारखाने। इस्रायलनं 13 जूनला एअरबेसवर 3 ड्रोन्सनं हल्ला केला होता। अमेरिकेने इराणवर हे ताकदवान हल्ले केल्यानंतर इराणला शांततेचा मार्ग पत्करण्याचं आवाहन केलं, पण इराणनं अधिक आक्रमक भूमिका मांडली आहे। सुरुवात तुम्ही केली, युद्धाचा शेवट आम्ही करू असं म्हणत थेट अमेरिकेला इशारा दिलाय। दुसरीकडे इस्रायलवर हल्ले सुरू केलेत। अमेरिकेनं स्पष्टपणे धमकी दिलेली आहे की आता इराणनं सरेंडर व्हावं, त्यांनी जे आहे शांततेसाठी तयार व्हावं, और अदरवाईज खूप मोठ्या ट्रॅजेडीसाठी इराणला तयार व्हावं लागणार आहे। म्हणजे एक प्रकारे धमकी देण्याचा प्रकार हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी केलेला आहे। एवढंच नाही, याच्या पुढेही जाऊन ते त्या ठिकाणी सांगतात की फक्त 3 न्यूक्लिअर साइट्सवर आम्ही त्या ठिकाणी हल्ला केला नाही, तर असे भरपूर साइट्स आता सुद्धा इराणमध्ये आहेत, जे आम्हाला येणाऱ्या काळामध्ये टार्गेट त्या ठिकाणी करायचे आहेत। जर इराणनं अशा प्रकारची चर्चा आमच्याशी शांततेशी संबंधित केली नाही, तर या टार्गेट्सला एक प्रकारे हिट करण्याचा ऑप्शन सुद्धा अमेरिकेकडे उपलब्ध आहे। म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष हा आणखी चिघळत जाणार आहे।
अमेरिकेनं इराण विरुद्ध केलेल्या हल्ल्यानंतर काही तासाच्या आतच इराणनं सुद्धा इस्रायलमधल्या हैफा सारख्या महत्वाच्या बंदरावर त्याचबरोबर इस्रायलची राजधानी असणाऱ्या तेल अवीववर जोरदार हल्ले केले आहेत. 30हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा मिसाईलचा वापर इराणनं त्या ठिकाणी केलेला आहे आणि याच्या माध्यमातून सरळ सरळ इराणनं अमेरिका आणि इस्रायलला हा मेसेजच त्या ठिकाणी दिलेला आहे की युद्धाची सुरुवात जरी तुम्ही त्या ठिकाणी केली असली तरी सुद्धा आमच्यामध्ये अजून सुद्धा दमखम बाकी आहे. आम्ही अजून सुद्धा काही तासातच तुमच्या मर्मस्थानावर, तुमच्या राजधानीवर, तुमच्या महत्वाच्या अशा बंदरावर हल्ले करू शकतो. यातून स्पष्टपणे दिसतंय की हे युद्ध आणखी चिघळत जाणार आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेमध्ये एक मोठा आणि अनियंत्रित संघर्ष होण्याची शक्यता बळावली. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार असा इशारा थेटपणे इराणनं दिल्यानंतर आणि लागलीच इस्रायलवर एअर स्ट्राईक सुरू केल्यानंतर युद्धाची वाट या 3 राष्ट्रांना आणि यासह संपूर्ण जगाला कुठे नेते हे नजीकच्या भविष्यात पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.